आज खऱ्या अर्थाने जवळजवळ 20 वर्षाचं स्वप्न पूर्ण होत आहे। 2004ला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले, 7ला त्याचं काम सुरू झालं आणि आता 23ला ते काम पूर्णत्वाच्या मार्गावर आलंय। आज ट्रायल घेताना मनातलं स्वप्न होतं की जर दर्शनाला वर जाणार असेल मी तर फक्त फ्युनिक्युलर मधूनच जाईन। भूमिपूजनाच्या दिवशी मी घोषणा केली होती आणि खऱ्या अर्थाने आज ते काम पूर्ण होऊन त्याला दिशा मिळते, याचा मनापासून आनंद वाटतो। खरं म्हणजे मध्ये काम जे बंद पडलं त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर या भागातले खासदार श्रीकांत शिंदे आणि पीडब्ल्यूडी मंत्री श्री आपले रवींद्र चव्हाण यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि रखडलेला प्रकल्प आपल्या या कंपनीचे मालक लातुरे साहेब यांनी त्याला दिशा दिली, त्यांच्यावर आग्रह केला। कारण फ्युनिक्युलरचं काम त्यांनी वणीचं खूप चांगलं केलंय आणि चांगला अनुभव त्यांना असल्यामुळं पहिली एजन्सी रद्द करून या नवीन एजन्सीला काम दिल्यामुळं आता त्याला गती मिळाली। 1 महिन्यामध्ये ही पूर्णत्वास काम जाईल, ट्रायल त्याचं होईल आणि लोकांसाठी खुल्या पद्धतीने ही फ्युनिक्युलर चालू होईल आणि मनातलं स्वप्न जनतेच्या सुद्धा आज पूर्ण होतं, याचा आनंद सर्वस्वी आम्हाला सगळ्यांना आहे। सर, आपण पण केला होता, तो आज पण पूर्ण झालाय, काय तुमच्या मनात भावना आहेत? भावना याच होत्या की हा प्रकल्प पूर्ण व्हावा। सर्वसामान्य माणसाला वाटते वर जाऊन दर्शन घेऊन यावं, मळंगगडाला जर गेलं तर जावं कसं, आज डोळीमध्ये जायचं असेल तर खूप पैसे लागतात आणि त्यामुळं पायी जाता येणार नाही। अशा लोकांच्यासाठी खऱ्या अर्थाने हा आनंदाचा क्षण आहे आणि तो आनंदाचा क्षण पूर्ण करण्यासाठी खरं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटमध्ये याला पहिली मान्यता, भारतातला पहिला प्रकल्प हा मंजूर झाला आणि त्याला दिशा मिळाली होती। आज त्याला अंतिम स्वरूप येतंय, हेच खऱ्या अर्थाने आपल्या भारतवासियांसाठी सगळ्यात आनंदाचा क्षण आणि हे तीर्थस्थळ भारतामध्ये प्रसिद्ध असल्यामुळं त्याला एक अजून चांगला दर्जा मिळेल। या कंपनीचे जे सर्वस्व आहेत ते या प्रोजेक्टची तुम्हाला माहिती सुद्धा देतील, त्याच्यामध्ये कशा प्रकारची वाहतूक होईल ते। सर्वप्रथम मी ह्या प्रकल्पाची आपल्याला लेंथ सांगू इच्छितो। 1200 मीटर साधारण लेंथ आहे, 2 कोच असणार आहे। 2 कोचमध्ये 50 आणि 50 ताशी 1000 पॅसेंजर खाली वर होतील। याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सेफ्टी अरेंजमेंट्स केलेले आहेत। हा सर्व प्रोजेक्ट हाँगकाँग कोडच्या आधारे केलेला आहे। आमदार कथोरे साहेबांनी यामधल्या ज्या ज्या अडचणी होत्या, फॉरेस्ट डिपार्टमेंट असो, इको सेन्सिटिव्ह झोन असो, लँडचा असो, रस्त्याचा मार्ग असो, वेळोवेळी या प्रकल्पासाठी मदत केलेली असल्यामुळं हा देशातला आणि एशियामधला दुसरा लॉंगेस्ट रूट आहे। याच्यात कर्व्ज आहेत, अँगल 20 ते 22 डिग्रीचा आहे आणि सर्व प्रकारचे सेफ्टी मेजर्स घेऊन हाँगकाँग कोडनुसार हा प्रोजेक्ट 1 महिन्याच्या आत चाचण्या पूर्ण करून माननीय मुख्यमंत्री महोदय, पीडब्ल्यूडी मंत्री यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर आम्ही पार करण्याचा मनोदय व्यक्त करतो। थँक्यू व्हेरी मच। कोचेस आणि भाविक किती वेळेत किती मी सांगितलं ना आपल्याला, 2 कोचेस आहेत, 1000 पॅसेंजर 1 तासाला खाली वर जातील। सकाळी 6ला ही ट्रेन चालू होईल, रात्री 10 पर्यंत ही चालू असेल। खर्च किती आला आणि तिकीट किती असणार? आता या प्रकल्पाचा खर्च मी आपल्याला सांगितलेला आहे की 200 करोडच्या आसपास झालेला आहे। तिकिटाचे दर आतापर्यंत आम्ही जे गव्हर्नमेंटचा GR निघालेला आहे त्याला नवीन मागणी करत आहोत। त्याच्यानुसार मुख्यमंत्र्याशी आणि पीडब्ल्यूडीला हे पायाभूत सुविधाकडे कॅबिनेटची मंजुरी आहे। साहेबांनी जसं सांगितले की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखनी याला मंजुरी दिलेली आहे। राज्यपालांचे GR निघालेले, त्याची पूर्ण प्रोसिजर करून पुढचे रेट सांगण्यात येतील आपल्याला। 4 मिनिटात शिवशंकर लातूरे, 4 मिनिटांमध्ये जाईल। ओके, पद का पद? मॅनेजिंग डायरेक्टर। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।